कॅपेचिनोची हॉट जोडी आणि हॉट पेअर्स आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी आता चर्चा करणार आहोत. मानसी, एक झक्कास तू याच्यामध्ये गाणं देखील केलेलं आहे आणि डिफरंट व्यक्तिरेखा आहे, काय सांगशील याच्याबाबत? खूप छान, एक्सायटेड अबाउट इट ॲज युजल, कारण मी नेहमीच काही ना काहीतरी एक्सपेरिमेंट करत असते. हा पण एक एक्सपेरिमेंटचा भाग आहे असं म्हणायला काही हरकत नाही. बट ऑल थँक्स टू आमचे निर्माते, दिग्दर्शक आणि दोन मेन नावं म्हणजे आमचे कोरिओग्राफर जे आहेत सिद्धेश पै, आणि मेन ज्यांनी हे गाणं बनवलं ते म्हणजे आमचे संगीतकार अविनाश विश्वजीतजी. त्यांनी हे गाणं जेव्हा निर्माण केलं आणि ते जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा एक कलाकार म्हणून माझी जबाबदारी जास्त वाढली, कारण ते गाणं मुळतच खूप छान आहे, काहीतरी वेगळं आहे आणि अरेबियन टच आहे त्याला. तर त्याच्यामुळे त्या गाण्यावरती साजेसे असे एक्सप्रेशन्स आणि हे सगळं खूपच कष्ट होते. आता ते मी पार पाडले. आणि राहिली गोष्ट अलिफिया या गाण्याची, तर अलिफिया माझ्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. ती एक बॉलिवूड फ्रीक आहे, आउट अँड आउट, स्वतःला खूप मोठी ॲक्ट्रेस समजते, म्हणजे ती खूप अशी आहे. तर एक वेगळं काहीतरी एक कॉमेडीचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आहे मी, आणि आय एम कीपिंग माय फिंगर्स क्रॉस की तो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. याच्यामध्ये तुझी आणि संजयची एक जोडी दाखवली आहे, काय सांगशील या जोडीबद्दल? म्हणजे तुम्ही दोघंही सांगा. सिनेमाची स्टोरी सांगत नाही, कारण एक सार सांगतो की कॅपॅचिनो ही कॉफी आपल्याला माहिती आहे. कॉफीत कसं साखर असते, पाणी असतं, कॉफीचा एक अंश असतो. प्रत्येक ह्यानी ती कॉफी एक तयार होते आणि त्याचा आस्वाद आपण घेतो. तसंच आयुष्य आहे. आयुष्यात सुख असतात, दुःख असतात, वेगवेगळे आपले इमोशन्स असतात, त्यानेच आपलं आयुष्य सजवलं जातं. तर आयुष्य हे कॅपॅचिनोसारखं आहे, त्याचा आस्वाद घ्या असं ह्या सिनेमात आहे. त्याच्यातलं एक कॅरेक्टर मी करतो आहे. माझे वडील मोहन जोशी आणि जितूची आई वर्षा उसगावकर, ते एकमेकांशी लग्न करतात. मग आमच्या दोघांची टसल कशी होते. कॅपेचिनोमध्ये वर्षाताईंचा एक हँडसम मुलगा दाखवला आहे, आपल्यासोबत जितू देखील आहे, तो दाखवला आहे नेमका मुलगा. समसम हँडसम, ओके. गोडीश हँडसम, तू कसा गोडीश नाही ना, म्हणजे तू असा गोड नाही. तसं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिनेमा आणि कामाच्या व्यतिरिक्तसुद्धा आमची मैत्री आहे. मी खूप जास्त सहज होतो, याचं कारण आमच्या दोघांची झालेली मैत्री. याच्या व्यतिरिक्त आम्हाला दोघांना धमाल करायची होती. एकमेकांची टसल म्हणजे काय, आम्ही बरेच सीन जे आहेत ते दिग्दर्शक असं असायचं की आता कुठे कट बोलू ते त्याला कळायचं नाही. शेवटी तो आम्हाला येऊन सांगायचं की आम्हाला एक तर संधी द्या, कुठेतरी थोडासा पॉज तर द्या, पण आम्ही करत राहायचो आणि ते त्याला आवडत होतं आणि आम्ही दोघांनी मिळून त्या कामाची मजा घेतली. संगीत जे आहे सिनेमाचं अविनाश विश्वजीतनं केलेलं, गेले अनेक वर्ष काम करून त्यांनी स्वतःचं ठसा उमटवलेला आहे, प्रूव्ह केलेला आहे त्याने. पण ती गाणी करतानाही मजा आली. आणि आज मुळात जे गाणं बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून वापरण्यात आलं आहे क्लायमॅक्सला किंवा हे, तर ते आज आम्हाला अख्खं ऐकायला मिळालं.